नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत एक विशेष अतिथी आहेत ज्यांचं नाव आहे निलेश भाऊसाहेब मालसाने. निलेशजी, आपलं मनापासून स्वागत नमस्कार. बिल्ड आयकॉन या उपक्रमात. या उपक्रमात आपण जरा जाणून घेणार आहोत तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता, तुमची कारकीर्द कशी होती. तर सर्वप्रथम आपण विचारू की तुमचं शिक्षण कशामध्ये झालं, कोणती शाळा होती, कॉलेज कोणतं, आणि या सिव्हिल क्षेत्रामध्ये यायचा तुमचा विचार काय होता, तुमची प्रेरणा काय होती? आमच्या आमचं 92 बिल्डिंग मटेरियल सप्लायरचं शॉप आहे. बरं. हां, त्यामुळे वडिलांच्या याच्यावरच मी पाय ठेवून पुढे आलेलो आहे. आणि माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, BCom झालं आहे माझं पूर्ण. बरं. आणि हां, त्यामुळे मला पहिल्यापासून आवड आहे या क्षेत्रामध्ये, त्यामुळे मी यामध्ये आलो. निलेशजी, साधारण किती वर्षांचा अनुभव तुमचा आहे या क्षेत्रामधला? माझा 17 वर्षांचा अनुभव. 17 वर्षांचा. वा, खूप मोठा आणि दांडगा अनुभव आहे हा. आणि फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये का, नाशिक जिल्ह्यातर भागांमध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे? नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये काम आपले चांगले नाशिक जिल्ह्यात. बरं बरं. आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये किती प्रोजेक्ट्स तुम्ही आत्तापर्यंत हँडल केलेत? मी डीलर म्हणून काम करतोय. डीलर म्हणून काम करते. हो. बरं बरं. तर आता ॲज अ डीलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असतं की क्वालिटी आणि सर्व्हिस. बरोबर. तर ह्याबद्दल तुमचे काय विचार आहेत किंवा तुमचे काय अनुभव आहेत, सांगू शकाल? हां, आता आम्ही ज्या याच्यात स्टीलमध्ये काम करतोय, तर ह्या स्टीलबद्दल कस्टमरकडनं आम्हाला रिव्ह्यू खूप छान येत आहे. त्यामुळे काम करण्याची जी आहे आयकॉनमध्ये आम्हाला खूप चांगले प्रेरणा मिळते बॉस. निलेशजी, तुमच्याबरोबर तुमचे कामगार पण असतात किंवा तुमचे वर्कर्स पण असतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये काही स्किल्ड असतात, काही अनस्किल्ड असतात. बरोबर. हां. तर तुमचा कदाचित दोन्ही गटाशी संपर्क येत असेल. नंबर. तर स्किल्ड बरोबर काय अनुभव आहे किंवा अनस्किल्ड बरोबर काय अनुभव आहे, तुम्ही सांगू शकाल? हां, टेक्निकली स्किल माणसामुळे त्याला टेक्निकली समजून सांगावं लागतं की काय याच्यामध्ये काय 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 कंटेन आहे, कसे आहेत, ते सगळं सांगावं लागतं. अनस्किल माणसामुळे फक्त नरम आणि कडक स्टील एवढंच त्यांना माहीत असतं, बाकी काहीच माहीत नाही राहत. बरं बरं. आता आयकॉन स्टील जे आहे, तर तुम्ही गेले किती वर्षापासून त्याचं डिस्ट्रीब्युशन करत आहात? एक 6 वर्षापासून करतोय आम्ही. 6 वर्षापासून. तर त्याबद्दल तुमचे स्वतःचे फीडबॅक आणि तुमच्या क्लायंटचे, कस्टमरचे फीडबॅक काही विशेष असेल तर तुम्ही नमूद करू शकाल? खूप चांगले फीडबॅक येत आहे कस्टमरचे. म्हणजे त्यांनी बाकीचं स्टील यूज केलेलं आहे आणि आपलं यूज केल्यानंतरून त्यांना जी डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ हे दोन्ही जे भेटत आहे एकाच याच्यामध्ये भेटत आहे. तर लोकांना 550Ds मिळायचं, आता आपल्याकडे ते 550DS मिळायला लागलेलं आहे आयकॉन स्टीलमध्ये. त्यामुळे बाकी बोलण्याची आणि सांगण्याची काही गरजच नाही. ते त्यांच्याकडनंच त्यांचे रिव्ह्यू चांगले येतात आम्हाला. बरं. म्हणजे एक तुलना म्हणून नाही, पण म्हणजे असं विशेष आयकॉन स्टीलचं काय आहे की त्याची एक स्पेशालिटी काय आहे, तुम्ही सांगू शकाल? स्टील कस्टमरला बहुतेक जणांना स्टील हे नरम लागतं. तर हे त्यांना पहिलं नरम स्टील लागतं, कारण की जो बेसिक जो कामगार आहे त्याला तो फक्त एवढंच म्हणतो स्टील नरम आहे का कडक आहे, तर त्याला फक्त नरम स्टील लागतं. त्यामुळे ते एकदम प्रत्येक ते मालक वगैरे पण इंजिनियर पण म्हणतात की ठीक आहे, चांगलं स्टील आहे. बरं. आता तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहात इतके वर्ष, तर नाशिक जिल्ह्याचा विकास आणि नाशिक जिल्ह्याचं एक विजन हे तुमच्या दृष्टीने काय असायला पाहिजे, की नाशिक जिल्ह्याने अजून कशी प्रगती करावी? कुठले कुठले क्षेत्र आहेत, कुठला एरिया आहे जिथं सुधारणा हवी आहे, किंवा प्रशासनाने अजून कुठल्या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे? नाशिकला तर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आता वाढतंच आहे नाशिक, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये. तर आणि आता सिंहस्थ पण येतो, त्याच्यामुळे नाशिकचा विकास चालूच आहे. त्यामुळे काही करण्याची ही गरज नाही, चालूच आहे, नाशिकचा विकास आहे. बरं बरं. निलेशजी, आता जातात एक छोटासा प्रश्न, पण एक महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे तुम्हाला एवढा 15-16 वर्षांचा अनुभव आहे आणि तुम्ही भरपूर लोकांबरोबर काम केलेलं आहे आत्तापर्यंत. तर ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या म्हणजे सिव्हिल क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांसाठी एक संदेश, एक मित्र म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? तुमचे काय विचार असतील की कसं पाहावं या क्षेत्राकडे? नाशिकची ग्रोथ चांगली आहे, नाशिकची ग्रोथ बऱ्यापैकी खूप चांगली ग्रोथ आहे. तर नवीन नवीन लोकांना खूप संधी आहे, सिव्हिलमध्ये खूप संधी आहे. आणि नाशिक खूप मोठे मार्केट आहे. आज मुंबई पुण्यानंतर नाशिकच तिसरी सिटी की जी खूप मोठी सिटी आणि डेव्हलपमेंट सिटी खूप आहे.
बरं बरं. त्याच्यामुळे त्यामध्ये ग्रोथ जास्त आहे. नाही, मग तरुणांनी या क्षेत्राकडे कसं पाहावं? म्हणजे आता तुम्ही ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, बरोबर. पण या क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे ॲज अ डिस्ट्रीब्युटर सुद्धा जर का व्हायचं असेल एखाद्याला, तर त्यांनी कुठले पॅरामीटर्स लक्षात घेतले पाहिजेत मार्केटचे? मार्केटमध्ये येण्यासाठी ग्रोथ चांगली आहे. तुम्हाला याच्यामध्ये करण्यासारखं भरपूर आहे. डीलर म्हणून, एक सिव्हिल इंजिनियर म्हणून, आर्किटेक्ट म्हणून करण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही येऊ शकता या क्षेत्रामध्ये. बरं बरं. छान. आणि ओव्हरऑल तुम्ही या क्षेत्राकडे म्हणजे पुढचे 15-20 वर्षांनी काय बघता म्हणजे? ह्यामध्ये ग्रोथ चांगली आहे सर. बरं. तर आपल्यासोबत होते निलेशजी मालसाने, जे आयकॉन स्टीलचेच डिस्ट्रीब्युटर आहेत गेले 15-16 वर्ष, आणि ते स्वतः एक हॅप्पी डिस्ट्रीब्युटर आहेत, प्लस त्यांचे कस्टमरसुद्धा हॅप्पी कस्टमर्स आहेत आयकॉन स्टीलसाठी. तर निलेशजी, आपण वेळात वेळ काढून आज या उपक्रमासाठी इथे हजर राहिलात, आपले मुलाचे तुम्ही सल्ले दिलेत, आमच्याशी विचार विनिमय केलात, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आणि यापुढे तुमचीही प्रगती होऊ आणि उत्तरोत्तर भरपूर तुम्हाला प्रोजेक्ट्स मिळो, कामं मिळो, अशा आयकॉनिक शुभेच्छा आयकॉन स्टीलतर्फे या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवरून आम्ही तुम्हाला देत आहोत. अनेक अनेक धन्यवाद. धन्यवाद.